म्हापशा पालिका मंडळाच्या बसकेन पे पार्किंग आणि सोप्याची परतून बोली करपाचो थाराव घेतलो। सोपो आणि पे पार्किंगेचे कंत्राट घेवपाक कोणच मुखार येनात। हाका लागून बोली दर परतून उणो केला। पळयात पुराय बातमी। सोप्याचो टेंडर हे केला 1,50,00,000 सोप्याचो आमी अप्रूव केला 1,50,00,000 टेंडर काडचो म्हणून। एज युजल फटोवपाचें काम चलतलें आनी पावस सोंपसर। मेन इश्यू म्हणटा तो तुमकां कितें आसा की तुमकां 2 टर्म जाले खंय कांयच स्पेंड करपाक मेळूंक ना, हें कितें? ना, आमच्या वॉर्डान म्हाज्या तरी वॉर्डान हांवें 2 कामां कंप्लीट करून घेतल्या। प्रॉब्लम कितें जाता की आमी प्रिवियसली रिक्वेस्ट केल्ले की तुमी इनकम एक्सपेंडिचर स्टेटमेंट हो बजेट येयसर आमकां रावो नाका दिवपाक। इनकम एक्सपेंडिचर आनी जे ग्रांट्स आमकां अवेलेबल आसा सगळ्याक, कित्याक अशें ना की रुलिंगेन आसले किंवा ऑपोजिशनान आसले जाल्यार अमावंट वेगळो येता। जो अमावंट स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्मेंटा कडसून ग्रांट म्हणून येता, जावं स्पेशल ग्रांट येता 60 years लिबरेशनाचो कावलो, तो जो ग्रांट येता तो एंटायर ग्रांट इक्वली डिस्ट्रिब्यूट जाता 20 वॉर्डांनी। जर जेन्ना 20 वॉर्डांनी डिस्ट्रिब्यूट जाता कोण सेपरेट दवरूं शकना तितूंतलो, पण ग्रांट येयलो काय तेजें युटिलायजेशन कितलें फास्ट करपाचें त्याच प्रमाणे कंप्लिशन सर्टिफिकेट जे आमचे इंजिनियरींग सेक्शन आनी जे सेक्शन करता ते एक्सपर्टायट जायना, त्या खातीर कामां उरता। म्हाज्या वॉर्डान म्हाका ग्रांट्साचे कंप्लेन, म्हाज्या वॉर्डान तरी कंप्लेन ना, कित्याक म्हाज्यो फायली सदांच अप टू डेट आसता। म्हाजें आतां 3रे काम आतां सुरू जातलें आनी 1-2 म्हयन्यान वर्क ऑर्डरा खातीर हांव आतां रावला। So we had several topics on the agenda today which are plaguing Mapsa for many years. Actually, म्हाका दिसता from December we have not had an ordinary meeting. In fact, we had recommended to the chairperson that as soon as the code of conduct was done that she should have immediately conducted the meeting. Still we are about 1.5 months late after the code of conduct has stopped. Our agendas today included basic some of the things which we require as far as staff, but insofar as the other development of Mapsa is concerned, there was a discussion taken regarding imposition of taxes on all the government and school buildings which earlier were exempt. I have in fact raised this issue personally because all other municipalities were implementing this on the schools and government premises, but our municipality as usual is late. तांकां काळजी ना का तांकां इंट्रस्ट ना रेवेन्यू जनरेशनान ते कळना, बट थँकफुली आतां तरी तेंच्यांनी ते सुरू केलां। ना, पार्किंगाचे मेन प्रॉब्लम, पार्किंगाचो आयज टेंडर फ्लोट करपाक आमी डिसिजन घेतलेलें, पण 2 नवीन एरिया ज्यो पयलीं नोटिफाय करूंक नासलेल्यो, तितून एक एरिया येता आराम सोडाच्या फुडल्यान, दुसरी एरिया येता जी युनियन फार्मसी सुरू जाता थंयसून जे चणे विकता पळय तेच्या समोर। ही फूल एरिया पयलीं नोटिफाय जाल्ली नासली आनी आमी जो पयलीं टेंडर दिल्लो तो टेंडर आसलो सादारण 1,70,00,000 पण इनस्पायट ऑफ 300 गाडयो वाडोवन प्लस 50 4 व्हिलर वाडोवन तरी पण तेंच्यांनी टेंडर 180कूच दवरलेलो। सो हे कमी रेटीन कित्याक म्हणून दिता ते आमकां समजूंक ना, म्हणून तशें आमी ऑब्जेक्शन रेज करून ते आतां 10 लाख वाडयल्या। आमकां दिसता की ते कितें तरी सेटींग आसतलें, कित्याक तितलेच जेन्ना गाडयो 2 व्हिलर 300 वाडटा आनी गाडयो 50 वाडटा तरी तुमी 10 लाखूच इन्क्रीज करून रेट घातलेली। त्या भायर तेणे जे एवरेज टायम दिसाचे घेतलेले आनी तेजें नोटिफिकेशन गव्हर्मेंटासून येयलां ते अलाव करता कॉन्ट्रॅक्टराक 24 वरां पिकअप करपाक पार्किंग फी, पण हेंच्यांनी आतां एवरेज जी कॅल्क्युलेट केल्ली ती फक्त 4 वरांची केल्ली। जेन्ना मार्केट सुरू जाता सकाळीं 9 सुमार धरा तुमी आनी बंद जाता सांजचे 6, तितून आमची ऑलरेडी 6 ते 7 वरां जाली, जाल्यार तुमी एवरेज धरता 4 वरांची कित्याक? हितून कळून येता की कितें तरी फायदो मे बी कॉन्ट्रॅक्टरा कडसून ते करून घेवंक सोदता। सो त्या खातीर आमी ऑपोज केल्ले, पण ऑफकोर्स रुलींग सायड तेंच्यांनी डिसायड केलें की आमच्या सजेशना प्रमाणे फक्त 10 लाखूच वाडोवपाचे, पण हितून कळटा की हेच कारणां खातीर ते जे डिमांड करतात पळय जे कावन्सिलर जावं कोण रुलींग सायडान आसा ते अननेसरी डिमांड करता ह्या कॉन्ट्रॅक्टरा कडसून। त्या खातीर आयज म्हापशान अशी परिस्थिती जाल्या की सोप्याच्या टेंडराक एकटो कॉन्ट्रॅक्टर येना, पार्किंगाच्या टेंडराक एकटो कॉन्ट्रॅक्टर येना, कित्याक तांकां इतलें हॅरसमेंट जाता दर म्हयन्याचे हफ्ते पे करपाक जावं कितें तरी कन्सिडरेशन दिवपाक। हे कन्सिडरेशन दिवपाच्या खातीर हांगा कोण कॉन्ट्रॅक्टर रेडी ना काम करपाक। त्या भायर पयलीं कॉन्ट्रॅक्टर जे काम करून गेले लास्ट 10 वर्सां तेंची बिलां अजून पेंडींग आसा। सो
ज्या परिस्थितीन हे रेजोल्युशनां पास जाता घाईन विदावट सारकें एप्लिकेशन ऑफ मायंड तेजेर मातशें लक्ष दिवपाक जाय. पण म्हापशेकारांनी समजून घेवपाक जाय की आयज ह्या मिटिंगेक जे इश्यूज येयल्या तितून 5 लोक तुमचे इश्यूज घेता, बाकीचे लोक जे तुमचे निवडून येयला ते इश्यू घेयत ना तुमचे आनी तांकां इंट्रस्टूय ना. सो हितून कळून येता की तुमी बरे कावन्सिलर निवडून हाडून दिवपाक जाय नेक्स्ट टायम. कितले ठरयले? 1 crore 90 आनी त्या भायर GST वयर. सो आमी 10 लाख एटलिस्ट 10 लाख आमी फायदो केलो म्युनिसिपालिटी. ते सेपरेट हे सेसाची रेट गावता ती तेजेर. आणि दुसरो तुम्ही जर स्ट्रॉंगली ऑपोज केला तो टावराचो इशू ते हांव आतां इनफॅक्ट तुमकां दाखोवंक सोदता. 2 प्रपोजलां येयल्ली. इनफॅक्ट कितें आसता जेन्ना अजेंडा सेट जाता मिटिंगाचो तेन्ना जे अजेंडाचेर मेन्शन्ड आसता पळय 10 टॉपीक, जे 10 टॉपिकाचेरूच डिस्कशन जावं शकता. तितून एक पॉयंट आसलो प्रपोजल टू सेटअप एंड मेंटेनन्स एंड रिपेर ऑफ क्लॉक टावर, जी म्युनिसिपालिटी आनी कोर्टाच्या जंक्शनार आसा. हेजेर 2 लेटरां इनवर्ट जाल्ली. एक आसली एका प्रायवेट कंपनीची, दुसरी आसली एका हॉस्पिटलाची. दोनी हेंचे बीड जे अमावंट म्युनिसिपालिटीक पे करतले तितून म्हापसा क्लिनीक ह्या हॉस्पिटलाचे बीड चड आसता. सो एज पर रूल, कित्याक नोटिसीन आमकां फक्त 2च एप्लिकेशनां गावल्या, त्या प्रमाणे आमी त्या दोनी भितर कन्सिडर करूंक जाय. पण आतां दुसरें लेटर काल इनवर्ट जाल्ले, जितून इतले सस्पेक्ट दिसता ते लेटर, कित्याक जो लोगो आसा त्या कंपनीचो तो मॅच जाता जेका बीड गावनासली तेका. जी सिग्नेचर पयली ती सिग्नेचर मॅच जाता त्या पयलींच्या सिग्नेचर. म्हणजे हे 2 बीड येयल्या हे मेंटेन करपाक, हे कळ्ळ्या बरोबर जो कोण हांगा कोण त्या मनशाक हाडला पळय तेका आपल्याचो फायदो करून घेवपाक तेणें हे दुसरे बीड परत घालूंक लायले. आनी CSR असो पण तितून कितें आसा, एक फेर ट्रेड प्रॅक्टिसीस म्हणून आमी फॉलो करता. जेन्ना 2 कंपनीज ही फक्त मेंटेनन्साचो इशू येना, तेचेर 4 सायडीकसून जे डिवायडर आसा तेचेर एडवर्टायजमेंटूय येतली. सो त्या एडवर्टायजमेंट करपाच्या खातीर जर एक कंपनी अप्रोच जाता, दुसरी कंपनी अप्रोच जाता, नो डावट आमी हायस्ट बिडराक दिवपाक जाय. पण हे दोनूय बिडरान जर समज लेटर घातला आनी एका बिडाक आमी अनफेर एडवांटेज दिवंक सोदता, तेणें मागीर तिसरें लेटर घालचें आनीक वाडोवन हे पयशे, ही प्रॅक्टीस फेर जायना. सो आमी कितें सजेस्ट केलें चेअरपर्सनाक की जी एक्चुअल एज पर नोटीस ज्यो 2 बीड येयल्ल्यो तांकां आमी विचारूं शकता की तुमी त्या बिडाक मॅच करता काय ना जाल्यार ही तुमी डिफर करा आनी पब्लिकली अनावन्स करा की अमके अमके आमी क्लॉक टावर CSRान दिवंक सोदता, कितले बिड्स येता ते. ही प्रोसेस आमी फॉलो करूंक ना, हे तेंच्यांनी आपणेन येवन लेटरां दिल्ली. सो अनफेरली कोणाक तरी फेवर करपाक हें आमकां मान्य जायना. तो डिफर जालो, तो नेक्स्ट मिटिंगेक सोपेचो टेंडर हे केला. 1 crore 50 lakhs सोपेचो आमी अप्रूव केला. 1 crore 50 टेंडर काडचो. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी संगीता ओली.